नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. संता रॉकेट पाहून जाणीव झाली की जीवनात उंच जायचे असेल तर बाटलीचा आधार घ्यावाच लागतो. आयुष्याच्या धावपळीत आपल्या शरीरावर पण लक्ष ठेवा. असे नको व्हायला की तुम्ही राहाल मागे आणि पोट पुढे येईल. आयुष्य खूप सुंदर आहे, पण फक्त बशीत चहा ओतल्यावर सर्दी असताना फिसकन शिंक आली नाही पाहिजे. तर मंडळी, पटकन व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि जरा सबस्क्राइब पण करा. जीजा, तुम गर्ल्स इतनी ब्यूटीफुल क्यों हो? साली, क्योंकि भगवान ने हमें अपने हाथों से बनाया है. जीजा, बोल तो ऐसे रही हो जैसे हमें तो मजदूरों को ठेके पर दिया था. महिलांनी दारूचे गुत्ते बंद केल्यावर बेवड्यांची ज्वलंत प्रतिक्रिया. सर्व ब्युटी पार्लर्स बंद करून महिलांचा खरा चेहरा जगासमोर आणलाच पाहिजे. अपने पत्नी से ही प्यार करें, क्योंकि व्हाट्सएप वाली खाना नहीं खिलाएगी. पहला कुत्ता, यार मेरे मालिक ने कल रात 3 बजे चोर को पकड़ लिया. दूसरा कुत्ता, तू क्या कर रहा था उस वक्त? पहला कुत्ता, मैं तो सो रहा था. अब हम इंसान थोड़ी है जो रात रात भर व्हाट्सएप चलाए. अकबरने बिरबलाला 3 प्रश्न विचारले आणि म्हणाला, 3ही प्रश्नांचं उत्तर एकच आलं पाहिजे. दूध का उतू जातं? पाणी वाहून का जाते? भाजी का करपते? बिरबलाने उत्तर दिलं, व्हॉट्सअप चालू असतं म्हणून. सर्वच झाडे ऑक्सिजन देतात, परंतु मोहाची, काजूची, जांभळाची, माडाची, ताडाची झाडे त्यातही स्वतःचं वेगळेपण ठेवतात. ही झाडे ऑक्सिजन तर देतातच, सोबत दारू देतात आणि मग इंग्लिश स्पीकिंग कोर्स देखील करून घेतात. माझ्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीनं मला आम्ही इंग्रजी वर्ष मानत नाही, आमचे नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच अशा आशयाचा लांबलचक व्हॉट्सॲप मेसेज पाठवला. मी त्याला पौष शुद्ध 13/1939 तारीख घालून पगारीचा चेक दिला. आता तो घेतच नाहीये, काय करू? सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी बायकोने विचारले, आरती आठवते ना? नवरा, हो, पहिल्या मजल्यावर राहायची. काय झालं तिचं? पूजेआधीच प्रसाद मिळाला. सदाशिव पेठ, पुणे येथील एका उच्च शिक्षित परंतु अविवाहित तरुणाने वृत्तपत्रात उगाचच फापट पसारा न मांडता मोजक्या शब्दात विवाहासाठी जाहिरात दिली. डोकं आहे, खाणारी पाहिजे. लग्न झालेले नवरे शक्यतो पेपरमध्ये राशी भविष्य बघत नाहीत. ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात आजचा दिवस कसा जाणार आहे. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि असेच भन्नाट विनोद तुम्हाला खूप ऐकायचे असतील तर चॅनलला लाईक करा, खूप सारं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. आणि हो, आणखीन एक हाईप नक्की करा, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल. तर भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.